जुलै महिन्यात राज्यभरात पावसाला सुरुवात झाली, मात्र आता 8 तारखेनंतर खरं तर आज 5वा दिवस आहे. 5 दिवस झाले राज्यभरात पाऊस गायब आहे. मात्र इथून पुढचा पावसाचा प्रवास कसा आहे हे जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत IMDचे डॉक्टर SD सानप सर आहेत. सर, कशा प्रकारे सध्या पावसाची परिस्थिती? आपण 8 तारखेनंतर जो सांगितलं होतं सध्या पाऊस कमी आहे. राईट. आता येणारे 4 ते 5 दिवस तरी पाऊस परतण्यासाठी किंवा मान्सून परत सक्रिय होण्यासाठी कंडिशन्स फेवरेबल नाही आहे किंवा अनुकूल नाही आहेत. त्यानंतर जर काही आपण मॉनिटर करतो आहे, काही चेंजेस जर असले तर तसं कळवलं जाईल, पण ॲटलिस्ट 5 दिवस पावसाची शक्यता कमी आहे. आता राज्यातल्या पावसाची स्थिती काय, म्हणजे जो पाऊस 1 ते 8 तारखेदरम्यान झाला त्यानंतर काही भागातल्या पावसाची नोंद आणि कशा प्रकारे सगळं करण्यात आलं? राईट. आपण जर इकडे मॅपवर बघितलं तर इथं बघू शकतो की महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मान्सून सक्रिय नाही आहे. त्यामुळं इथं क्लाउड फ्री बघू शकतो किंवा क्लाउड्स नाही आहेत किंवा ढगं नाही आहेत. जर पावसाची परिस्थिती बघितली 1 जून ते आत्तापर्यंत 13 जुलैपर्यंत जर पाऊस बघितला तर आपण बघू शकतो की कोकण किनारपट्टी, पुणे, त्यानंतर सातारा या ठिकाणी किंवा उत्तर कोकणातले काही जिल्ह्यांमध्ये आपण चांगल्या प्रकारे पाऊस झालेला बघू शकतो. हे निळे जे कलर्स आहेत त्यामध्ये. परंतु आपण जर मराठवाडाचे जे काही डिस्ट्रिक्ट्स आहेत तिथं जर बघितलं तर त्यामध्ये बीडमध्ये 39% तूट आहे पावसाची. त्यानंतर इकडे धाराशिवला -30% आहे. त्यानंतर सोलापूरला 39% आहे. यवतमाळला 11% आहे. त्यानंतर बुलढाण्याला 8% आहे. तर हे सगळे डिस्ट्रिक्ट्स आहे मराठवाड्याचे जे बरेचसे डिस्ट्रिक्ट्स आहे किंवा विदर्भातले काही डिस्ट्रिक्ट्स आहेत तिकडे अजूनही पावसामध्ये 20 ते 30% जास्त तूट आहे. पाऊस खूप कमी आपल्याला दिसून येतोय. तर अशी परिस्थिती आहे. सध्या पाऊस पडण्याचे काही कारण किंवा ही कमी पडतोय किंवा त्या भागात झालेलंच नाही काही कारण आहे? हो, मागच्या वेळी जो पाऊस झाला होता म्हणजे 1 ते 8 मागच्या वर्षीची वेगळी कंडिशन्स होते. आता 1 ते 8 जुलैच्या दरम्यान जो पाऊस झाला त्याचं मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं. त्याचबरोबर किनारपट्टीच्या भागामध्ये एक द्रोणीय रेषा होती. त्याचबरोबर पश्चिम पूर्व द्रोणीय रेषा 21 डिग्री नॉर्थला होती. त्यामुळं उत्तर कोकण उत्तर कोकण, मुंबई आणि पुण्याच्या घाटमध्ये इकडे चांगला पाऊस झाला. परंतु मराठवाड्यामध्ये आपण बघू शकतो की पावसाचं प्रमाण कमी होतं. पाऊस झाला तिकडे सुद्धा त्या आठवड्यामध्ये, पण त्याचं प्रमाण खूपच कमी होतं आणि आता अजून कमी होताना दिसते. सर, एकूणच पाहिलं तर उर्वरित महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे? आता जसं आपण डिस्कस केलं की कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग याच्यामध्येच पाऊस झालेला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. येणाऱ्या काही ॲटलिस्ट 5 दिवसांमध्ये पावसाचं शक्यता खूप कमी आहे आणि त्यानंतरचे अपडेट्स आपण बुलेटिन्स मार्फत देऊ. सर, गेले 2 महिन्यापासून म्हणजे आता जुलैचे 15 दिवस झाले, जून पूर्ण रखला, ही गेले काही दिवसातली पावसाची कमी प्रमाण आहे का किंवा काय असं? हां, म्हणजे पहिल्या आठवड्यानंतर आता 1 ते 8 नंतरच्या जो आहे त्यामध्ये कम्प्लिटली कमी पाऊस आपल्याला दिसतोय आणि अंदाजामध्ये सुद्धा तसंच आहे की येणारे 5 दिवसाचा जर आपण अंदाज बघितला इथे तर यामध्ये आपण बघू शकतो सगळीकडे हिरवे कलर्स आहेत 15 तारखेपर्यंत आणि 16, 17, 18ला सुद्धा आपण बघू शकतो की विदर्भातल्या काही ठिकाणी येलो अलर्ट आहे, परंतु तो थंडरस्टॉर्म्स किंवा वादळी पावसासाठी आहे. मुसळधार पावसासाठी कोणताही अलर्ट येणाऱ्या 5 दिवसासाठी नाही आहे. त्यामुळं आपण म्हणू शकतो की येणारे 5 दिवस मान्सून सक्रिय होण्यासाठी वाट पाहावी लागेल किंवा कंडिशन्स अनुकूल नाही आहेत. नक्कीच आपण पाहतो की राज्यातल्या अनेक भागात म्हणावा तसा पाऊस नाहीये. जुलैची सुरुवात पावसाने झाली असली तरी अजून मराठवाडा असेल किंवा उर्वरित महाराष्ट्र असेल या भागामध्ये हवा तसा पाऊस नसल्याने पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे.